बसले होते तेथे माता परत आली. तिने सगळ्यांना अन्न वाढले. लक्ष्मण आणि श्रीराम यांनी भूक लागल्याने ते सर्व खाल्ले. त्या स्त्रीचे चविष्ट जेवणाबद्दल खूप आभार मानले. 2-3 वेळा घेत त्यांनी भांड्यातील सर्व अन्न फस्त केले. माता किंवा माया दोघींनी अन्नाला स्पर्श केला नाही. पुरुष जेवत असताना त्या फक्त पाहत होत्या. माया त्यांच्याकडे रोखून पाहत सतत गप्पा मारत होती. प्रथम ती श्रीरामांजवळ सरकली, पण श्रीराम उठून मातेच्या बाजूला जाऊन बसले. माया लक्ष्मणाकडे जाऊ लागली. धोक्याच्या घटनेचा कोणताही संशय न येता तो तिच्या संवादाला, सचोरपणाला उत्तर देत होता. पण शेवटी त्यालाही गप्पांचा कंटाळा आला व त्याने सगळ्यांना विश्रांती घ्यावी असे सुचवले. मायाने लक्ष्मणाकडे नंतर श्रीरामांकडे पाहिले. त्यांनी तिने आणलेले सर्व अन्न खाल्ले होते आणि त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नव्हता. अचानक तिने मातेकडे पाहिले. माता स्मितहास्य करीत मायाकडे पाहत होती. मायाने आरोप करत विचारले, मी आणलेले अन्न तू बदललेस, होय ना? तुम्हाला जेवण घेऊन येणाऱ्या पाहुण्यांना तुम्ही असे वागवता? मातेने कडक आवाजात विचारले, तू खरी कोण आहेस आणि तू येथे का आली आहेस? माता जेव्हा हे बोलली तेव्हा श्रीरामांच्या लक्षात आले की आश्रमात गोंधळ घालणारी ही स्त्री आहे. त्या तरुण संन्याशाच्या मृत्यूला, चंद्रिकेच्या दुःखाला तीच जबाबदार आहे. या अरण्यात तुला काय हवे आहे? मातेने विचारले. आम्ही तुझ्याकडून मूर्ख बनणार नाही किंवा फसवले जाणार नाही. त्या स्त्रीचा चेहरा रागाने लाल झाला. त्या क्षणी मातेला त्या स्त्रीचे खरे रूप दिसले आणि ती ओरडली, शूर्पणखा! तिने रावणाच्या बहिणीला कधीच पाहिले नव्हते, पण तिला कसे तरी कळले होते की ही स्त्री तीच आहे. तू शेतकऱ्याच्या मुली, माझा अपमान करण्याबद्दल मी तुला धडा शिकवीन, असे म्हणत शूर्पणखेने मातेकडे झेप घेतली. तिचे हात मातेच्या गळ्याभोवती फिरत होते. माता श्वास घेण्यासाठी धडपडत होती. श्रीराम मातेजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, पण तिला मोकळे करण्याआधी लक्ष्मणाने त्याचा सुरा काढून तो त्या स्त्रीवर फेकला. तिचा चेहरा विद्रूप झाला. रक्त गोठवून टाकेल अशी किंकाळी तिने मारली. तिच्या कापलेल्या नाकातून रक्त वाहत असताना त्यांना शाप देत काय घडले आहे हे त्यांच्या लक्षात येण्याच्या आत ती पळाली. तिचे रक्ताळलेले बोट लक्ष्मणाकडे दाखवत तिचे जातानाचे शब्द आसमंतात घुमत होते, आणि तुला सर्वात वेदनामय मृत्यू सहन करावा लागेल. जे घडले होते त्याने ते सर्व क्षुब्ध झाले होते. लक्ष्मणाने स्वतःला सावरले व विचारले, ती स्त्री कोण होती? माता हळू आवाजात म्हणाली, रावणाची बहीण. श्रीरामांनी मातेला खाली बसवले व तिची मान चोळायला सुरुवात केली. शूर्पणखेच्या बोटांनी खोलवर जखमा केल्या होत्या. तिला दुःखदायक आणि रिक्त वाटत होते. ही काही तिची शेवटची भेट नाही अशी मला भीती वाटते. जो माणूस तुम्हाला नदीत मेलेला आढळला त्या चंद्रिकेच्या पतीला हिनेच मोहित करून नेले होते, आणि अशा किती जणांना तिने मारले असेल याचा आपण फक्त तर्क करू शकतो. मला माहिती आहे, श्रीरामांनी उत्तर दिले.
तिचे येणे ही पूर्वसूचना आहे. आपण लवकरच रावणाला तोंड देऊ. ते आता टाळता येणारे नाही. त्याच्या बहिणीला जखमी केल्याबद्दल उत्तर दिल्याशिवाय तो गप्प बसणार नाही. माता म्हणाली, मला तिच्या विद्रूपपणाबद्दल वाईट वाटते. ती अशी एक गोष्ट होती की ती मी आधी पाहिली होती. नंतर मातेने श्रीराम आणि लक्ष्मण यांना काही दिवसापूर्वीच्या तिच्या अनुभवाबद्दल सांगितले. जेव्हा तिने ध्यानात स्वतःला चंद्रिकेच्या बाजूला बसलेले पाहिले, तिच्या पतीच्या अवेळी झालेल्या मृत्यूबद्दल सांत्वन करताना मी तिला सांगितले होते की कारण आणि परिणाम यांचा कायदा ज्या स्त्रीने तिच्या पतीला फसवले आहे तिला त्याचे फळ भोगायला लावेल. मातेच्या डोळ्यात अश्रू आले. लक्ष्मणाला काहीही होऊ देणार नाही असा निश्चय मातेने मनातल्या मनात केला. काही झाले तरी त्याने जे काही केले ते तिचे रक्षण करण्यासाठीच केले. लक्ष्मण म्हणाला, मी त्याला जबाबदार आहे. तिला जखमी करणारा तुरा मी फेकला होता. तुझे रक्षण करण्यासाठी मी ती जबाबदारी आनंदाने घेईन. त्यासाठी मला कोणतीही किंमत द्यावी लागेल. श्रीरामांनी दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न केला. या एका पाठोपाठ एक घडणाऱ्या घटनांचे जे काही परिणाम होतील ते आपण सर्व भोगणार आहोत. तिथे तुझे रक्षण करण्यासाठी दुसरा पर्याय नव्हता. लक्ष्मणाने जे करणे गरजेचे होते ते त्याने केले. ज्याप्रमाणे त्या बिचाऱ्या माणसाचे मरण हे त्याच्या कर्मांचे फळ होते, तसेच तू त्या दिवशी चंद्रिकेबरोबर असताना पाहिले ते फक्त शूर्पणखेच्या कर्माचे फळ होते. एका शस्त्रविहीन स्त्रीला जखमी करणे हा फार मोठा गुन्हा आहे, हे खरे आहे. श्रीराम सौम्यपणे म्हणाले, जरी अनेक अत्याचार करणारी ती राक्षसीन असली तरी सुद्धा. पण यापूर्वी आम्हाला राक्षसींना विकलांग करून हार मारावे लागले होते आणि त्याची किंमतही मोजावी लागली होती. म्हणून यावेळीही आम्ही तसेच करू. राम, ती शस्त्रविहीन नव्हती, मातेने उत्तर दिले. तिची मायावी शक्ती ही तिची शस्त्रे होती. ही फक्त लढाई होती. श्रीरामांनी पुन्हा मान हलवली. आता आपल्याला पुढे जे काही घडेल त्यासाठी तयार व्हायला हवे. आता इथे आपल्याला कर्माचा कायदा काय असतो, करावे तसे भरावे असं म्हणतात, तो फार चांगल्या प्रकारे प्रत्यक्ष उदाहरण देऊन समजून सांगण्यात आलेला आहे. कर्म जे आपल्याकडनं घडतं त्याची किंमत आपल्याला द्यावीच लागते. मग त्याच्या मागचा उद्देश किती चांगला असला तरीही त्या निसर्ग नियमाच्या कायद्यामध्ये त्याचे परिणाम ही कृती करणाऱ्याला भोगावेच लागतात. आणि त्या काळी सुद्धा स्त्रियांबद्दल किती आदर होता, चांगल्या लोकांच्या मनामध्ये, हे पण आपल्या याच्यातनं दिसून येतं की जरी शूर्पणखेने हल्ला केला, त्रास दिला, लोकांना मारलं, तरी तिच्यावरती अशा प्रकारे हल्ला व्हायला नको होता, अशीच त्यांची भावना होती. आणि शूर्पणखेने जो शाप दिला तो सुद्धा लक्ष्मणाला भोगावा लागणार आहे, हे पण इथे दिसून आपल्याला येतं. म्हणून श्रीराम म्हणतात की याच्या पुढे आपल्याला जे काही करावं लागेल
की आम्ही आता ज्या राक्षसीने आम्हाला विकलांग करून मारावं लागतं, त्याची किंमतही आम्हाला मोजावी लागते. तेव्हा मातेने त्या आठवण करून दिली की ती शस्त्रविहीन नव्हती. तिची मायावी शक्ती हीच तिची शस्त्रे होती आणि ही फक्त लढाई होती. तेव्हा श्रीरामांनी होकारचे मान दाखविण्यात आपल्याला पुढे जे काही घडेल त्यासाठी तयार व्हायला हवे सांगितले. त्यावेळेस लक्ष्मण अजूनही त्रासलेला दिसत होता. श्रीरामांनी त्याची काळजी कमी करण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मणा, तू जे करणे गरजेचे होते ते तू केलेस. तू जर मध्ये पडला नसतास तर सीता गंभीररित्या जखमी झाली असती किंवा आणखी वाईट घडले असते. ते खूप जलद घडले. लक्ष्मणा, तू मी सावध नव्हतो. फक्त सीतेला ही स्त्री किती धोकादायक आहे हे कळले. त्या स्त्रीने स्वतः शिजवून आपल्यासाठी आणलेले जेवण सीतेने बदलले. मी अन्नाची चव घेताच मला कळले की हे सीतेचे आहे. यापुढे आपण जास्त सावध असायला हवे, कारण आता नकारात्मक शक्ती अगदी आपल्यामध्ये आल्या आहेत. त्या आपल्यात आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी माता जेव्हा सकाळचे जेवण करण्यासाठी स्वयंपाक घरात गेली तेव्हा तिने तिथे शूर्पणखेचे अन्न ओतले होते त्या जागेवर 3 पक्षी मरून पडलेले पाहिले. पक्ष्यांना उचलत ती दुःखी आवाजात त्यांच्याशी बोलली. मला फार वाईट वाटते आहे. तुम्ही त्या अन्नाजवळ जाऊ शकाल अशा ठिकाणी मी ते विषारी अन्न कधीच ओतायला नको होते. मेलेल्या पक्ष्यांजवळ दुःख करीत बसलेल्या तिला श्रीरामांनी पाहिले. आपण जर तिचे अन्न खाल्ले असते तर आपली गत अशीच झाली असती. मी येथे ज्या ठिकाणी पक्षी खाऊ शकतात अशा जागी कधीच अन्न ओतायला नको होते. श्रीरामांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला. सीता, ही दुःख करत बसायची वेळ नाही. हे सर्व संपण्यापूर्वी अनेक मरतील. तर याच्यावरून आपल्याला आणखीन एक गोष्ट लक्षात येते की आपल्याकडे असं म्हणतात की शक्यतो परान्न घेऊ नये. विशेषतः आध्यात्मिक पुढे गेलेल्या लोकांनी. आणि अन्नामध्ये सुद्धा म्हणजे आपण म्हणतो की अन्न हे अमृत आहे, जीवन आहे. तसंच ते जेव्हा वाईट शक्तींच्या हातात पडतं तेव्हा ते विष कसं बनतं हे पण आपल्या इथे बघायला मिळतं. आणि श्रीरामाने जे सांगितलंय की आपण सावध नव्हतो म्हणून ही गोष्ट घडली. याच्या पुढे आपण जास्त सावध असायला हवे. म्हणून पत्रीसर पण हेच सांगतात की ध्यान करायचं म्हणजे काय करायचंय, तो सावध राहायचंय. बी कॉन्शियस. आणि फक्त ते ध्यानाच्या वेळेसच नाही, ध्यान करतानाच नव्हे तर कायम जागा व्हायला पाहिजे, जागा राहायला पाहिजे. आणि म्हणून स्वामी विवेकानंद पण सांगतात की उत्तिष्ठ जागृत, उठा आणि जागे व्हा. त्याच्या मागचा उद्देश हाच आहे. नंतर काही दिवसांनी ते संध्याकाळचे जेवण घेत शेकोटी भोवती बसून रावणाशी होणाऱ्या टाळता येणाऱ्या युद्धाबद्दल चर्चा करत होते. आपण वाट पाहायला नको. आपण इथे नुसते बसू शकत नाही. तो आपल्यावर हल्ला करण्यापूर्वी त्याच्यावर हल्ला करण्याची आताची हीच वेळ आहे. लक्ष्मण जोरात म्हणाला. श्रीराम म्हणाले, लक्ष्मणा, पूर्वी जे मी म्हणालो होतो ते अजूनही सत्य आहे. योग्य कारण असल्याशिवाय आपण रावणावर हल्ला करू शकत नाही. आपल्यावर विष प्रयोग करण्यासाठी त्याने त्याच्या बहिणीला पाठवले, हे योग्य कारण नाही का? श्रीराम म्हणाले,
तिच्या या कृत्यांमागे तो होता हे आपल्याला कसे कळले? आपल्याकडे त्याविषयी काही पुरावा आहे का? तिला जखमी करून तिच्यापासून आपण आपले रक्षण केले, जे आपल्या हातात नाही. त्याच्यावर हल्ला करण्यासाठी ही आपली जागा नाही. श्रीरामांनी उत्तर. मग आपण काय करायचं? फक्त इथे बसून आणि वाट पाहायची? लक्ष्मणाच्या बोलण्यात राग होता. तो नेहमीच कृती करायची घाई करत असे. श्रीरामांना संपूर्ण चित्र दिसत असे आणि योग्य क्षण त्यांना कळत होता. वाऱ्यातील प्रतिध्वनीप्रमाणे सीतेचा आवाज त्यांच्या संभाषणात शिरला. आता फार वेळ लागणार नाही. ती शांतपणे बसून त्यांची चर्चा ऐकत होती आणि अचानक तिच्या तोंडून हे शब्द बाहेर पडले. श्रीराम आणि लक्ष्मण तिच्याकडे पाहण्यासाठी वळले. लक्ष्मणाने विचारले, तुला कसं माहित? सीता जागेवरून उठली. तिच्या चेहऱ्यावरील काळजी दिसू नये अशा प्रकारे वळली. मला ते जाणवते आहे. तो जवळ येतो आहे हे मात्र जाणवते आहे. तिने आकाशाकडे पाहिले. वाऱ्यांची दिशा बदलली आहे. पक्ष्यांचे थवे कोणत्या दिशेने उडत जावे याच्या गोंधळात पडले आहेत. अरण्यातील लहान प्राणी आता आपल्या बगीचात येत नाहीत. ते लपून बसले आहेत. नद्या अनैसर्गिक वेगाने वाहत आहेत. संपूर्ण प्रदेशाला भीतीने ग्रासले आहे. लक्ष्मणा, तुला या खुणा दिसत नाही का? या त्याच्या येण्याच्या खुणा. लक्ष्मण पुन्हा रागाने म्हणाला, त्याच्यावर हल्ला करण्यास हे कारण पुरेसे नाही का? माता म्हणाली, नाही लक्ष्मणा. तिचा चेहरा अजूनही दुसरीकडे वळलेलाच होता. आपण वाट पाहायला हवी. हल्ला करणे योग्य ठरेल असे कारण समोर येईल. आपण फक्त रावणाला तोंड देणार नाही आहोत, पण पृथ्वीची आणि तिच्या प्राण्यांची प्रगती रोखण्यासाठी तो सर्व नकारात्मक शक्तींना एकत्र गोळा करतो आहे. या सर्वांना आपण उत्तर द्यायलाच हवे. यात फार मोठे नुकसान होणार आहे. नाही लक्ष्मणा, योग्य कारणाची आपण वाट पाहायलाच हवी. राम बरोबर आहेत. अगदी बरोबर. मातेचे बोलणे संपत असताना एक प्रतिमा तिच्या मनासमोर तरळून गेली. एका स्वर्गीय अस्तित्वाची प्रतिमा, जो नारायणावर खूप प्रेम करत होता. सर्वात महान दैवत, जे पृथ्वीवर तिचे प्रेमी राम म्हणून अवतरले आणि नारायणी सीता स्वतःच त्यांची श्रीरूपातील तितक्याच तोलामनाचे प्रतिरूप. महान कीर्ती असलेली तिने महान कीर्ती असलेल्या या भक्ताला त्याच्यापासून खाली अत्यंत खोल विवरात पडताना पाहिले. तिने तिचे हात पुढे केले, पण ती त्याला थांबवू शकली नाही. तो खाली पडतच राहिला. ही प्रतिमा तिच्या मनासमोरून जाताना तिला धाप लागली. लक्ष्मणाच्या लक्षात आले नाही, पण श्रीरामांच्या नजरेतून काहीच निसटले नाही. तशीच प्रतिमा त्यांच्या मनातही उमटली होती, पण ती लगेच नाहीशी झाली. त्यांनी एकमेकांकडे चमकून पाहिले, पण ते काहीच बोलले नाही. विचाराला दूर झटकण्यासाठी तिने उरलेले अन्न गोळा केले. श्रीराम तिच्या पाठोपाठ स्वयंपाकाच्या जागी गेले. स्वयंपाकाची भांडी धुवून जागेवर ठेवण्यास मातेला श्रीमानने मदत करताना खूप वेळ त्या दोघांपैकी कोणीही कोणाशी बोलले नाही. यावरून आपल्याला असं दिसतं की मातेला आणि श्रीरामांना घडणाऱ्या घटनांची पूर्वसूचना मिळत होती. तसंच मातेचं किती निरीक्षण
बारकाईचं होतं हे पण आपल्याला वातावरणात बदलायला घटनांकडे तिने जे सांगितलेलं आहे त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं. आणि आपल्याकडे जी म्हणजे जुन्या शेतकऱ्यांकडे जी पुढे येणाऱ्या हवामानाची बदलाची सूचना ओळखण्याचं सामर्थ्य असतो त्याचा पण इथे परिचय आपल्याला मिळतो. तुम्ही जर निसर्गाच्या सहवासात राहिलात, निसर्गाशी एकरूप झाला ते काय तर तुम्हाला पुढे घडणाऱ्या घटनांची पूर्वसूचना सहज मिळते. आणि याचं एक उदाहरण सांगतो. त्सुनामीच्या वेळेस अंदमानमध्ये खूप प्राणहानी झाली. लोकांना आधी काही कळलं नाही काय होणार आहे. पण त्सुनामी होण्याच्या आधीच त्या भागातले आदिवासी लोक समुद्र किनाऱ्यापासून लांब गेलेत. प्राणी पक्षी सुद्धा समुद्र किनाऱ्यावरून पासून दूर गेलेत आणि म्हणून ते वाचलेत बरेचसे. याच्या मागचं कारण काय की आदिवासी लोकांची ते निसर्गाशी जोडलेले असतात किंवा प्राण्यांची ही आकलन शक्ती तीव्र असते आणि आपण मात्र या भौतिक गोष्टीत अडकवून ही शक्ती आपल्याकडे असून सुद्धा आपल्याला वापरता येत नाही. त्यामुळे आपण निसर्गाशी एकरूप व्हायला पाहिजे, निसर्गाशी प्रेमाने वागायला पाहिजे हा संदेश आपल्याला याच्यातनं मिळतो. तर मौन सोडणारी पहिली माता होती. श्रीरामांच्या डोळ्यात पाहत ती शांतपणे बोलली, मी रावणाला भेटले आहे. माझ्या वडिलांकडे श्री महादेवांचे धनुष्य मागण्यासाठी तो आला होता. माझ्या वडिलांनी त्याला कशा प्रकारे वागवले होते ते मी पाहिले होते. रावण हुशार होता, पण माझ्या वडिलांनी प्रत्येक गोष्टीत त्याच्यावर मात केली. त्याला हवे होते ते त्याला मिळवता आले नाही. त्याला त्याचा फार राग आला. मिथिलेतून बाहेर पडण्यापूर्वी त्याने माझ्या वडिलांना सांगितले की त्याला जे मिळायला हवे होते ते त्याला दिले नाही. याची त्यांना फार मोठी किंमत सोसावी लागेल, मोजावी लागेल. माझ्या वडिलांनी शांतपणे त्याच्याकडे पाहिले आणि उत्तर दिले, रावणा, तुझ्यासाठी जे योग्य आहे ते तुला योग्य वेळी मिळेल. या प्रसंगाबाबत मी खूप काळ विचार केला नाही, पण त्यांचे ते शब्द मला परत ऐकू येत आहेत. श्रीरामांनी तिला हळुवारपणे उत्तर दिले, हे खूप वर्षापूर्वी घडले. तेव्हापेक्षा तो आता खूप सामर्थ्यवान झाला आहे. आपण जे ऐकले आणि पाहिले आहे त्यावरून त्याने मायावी विद्येत प्रावीण्य मिळवले आहे. लोकांच्या मनात तो प्रवेश करू शकतो. त्यांचे विचार बदलून त्यांना भयानक कृत्य करायला लावतो. त्याच्यापेक्षा धोकादायक असा दुसरा कोणीही नसावा. त्याच्याशी आपण कसा सामना करू शकू याची मला स्वतःला खात्री नाही, पण आपल्याला त्याला सामोरे जावे लागेलच, कारण त्याचे हेतू पूर्ण करण्यासाठी तो सर्व जगाला आग लावेल. वेळ जवळ येत चालली आहे असे मला वाटते. माता म्हणाली, मी अगदी लहान मुलगी होते, तरी सुद्धा रावणाशी बोलताना मी तेथे हजर असावे असा माझ्या वडिलांचा आग्रह होता. मला त्याचे आश्चर्य वाटत होते. काहीतरी कारण असल्याशिवाय माझे वडील कोणतीच गोष्ट करत नसत.
श्रीराम प्रेमळपणाने म्हणाले, सीते, तू तुझ्या वडिलांचा आधार, त्यांच्या शक्तीचा स्रोत होतीस. ज्याप्रमाणे तू माझ्यासाठी करतेस त्याप्रमाणे ते जे होते ती शक्ती तू त्यांना दिलीस. तिच्या वडिलांचा रावणाशी झालेला वादविवादाच्या आठवणीने माता गंभीर झाली होती. पण श्रीरामांच्या शब्दांनी तिच्या चेहऱ्यावर प्रेमळ हसू झळकले. वडिलांची आठवण आल्याने तिला नेहमीच आनंद होत असे. त्याचप्रमाणे रामाचे प्रेम व्यक्त करणे, तिच्या जीवनात ही दोन माणसे असल्याने ती किती भाग्यवान होती. इथे सुद्धा आपल्याला मुलांचं आणि वडिलांचं प्रेम कसं असतं याचं एक उदाहरण बघायला मिळतं. तसंच मातेने स्वतःबद्दल इथे आपल्या मातेबद्दल माहिती मिळते की सीता कोण होती, तर ती नारायणी होती. नारायण कोण होते, तर श्रीराम होते. म्हणून जे पृथ्वीवर तिचे प्रेमी राम म्हणून अवतरले आणि नारायणी सीता ही स्वतःच त्यांच्या स्त्री रूपातील तोलामानाचे प्रतिरूप. महालक्ष्मी, आदिशक्ती आणि तिचा भक्त म्हणजे कोण, तर रावण. रावण कसा भक्त, तर रावण हा दुसरा तिसरा कोणी नसून वैकुंठातला द्वारपाल होता. हे पण आपल्या इथे लक्षात येतं. श्रीराम झोपल्यानंतर ती कुटीतून हळूच बाहेर पडली आणि रात्रीच्या आकाशाखाली बसली. रावणाला सामोरे जात असताना तिच्या वडिलांनी त्यांच्या बाजूला कसे ठेवले होते, तिला बाजूला कसे ठेवले होते, मित्रत्वाच्या आवाजात सुरू झालेले त्यांचे बोलणे, जनक बाबांनी शिवधनुष्य देण्यास नकार दिल्यानंतर धमकी देणारे कसे झाले, हे सर्व तिला पुन्हा आठवले. तो तिच्या वडिलांशी ज्याप्रमाणे वागला त्याची भीती वाटण्यापेक्षा तिला त्याचा तिरस्कार आणि संताप त्यावेळेस वाटला होता. तिच्या वडिलांशी इतक्या अवमानकारक रीतीने बोलताना तिने कधी कोणाला पाहिले नव्हते. नंतर तिच्या वडिलांनी तिला सांगितले की शेवटी रावणाला त्याच्या उद्धट वागण्याची किंमत मोजावी लागेल. त्यांनी समजावून सांगितले की रावण त्यांच्याशी कसे बोलला याची त्यांना काळजी नाही, पण निसर्गाच्या शक्तीबद्दल, देवांबद्दल त्याने जो उद्धटपणा दाखवला, देवांना तो एक दिवस न मिळणार असा रावणाने दावा केला. त्याच्या खूप वर्षाच्या कठोर तपश्चर्येनंतर महादेवांनी त्याला अनेक वर दिले होते, पण वर मिळवण्यात नेहमीच धोका असतो. त्यांचा जर गैरवापर केला तर एखाद्याचे अधःपतन निश्चितच होणे अपरिहार्य आहे. पूर्वी रावण खरोखरच महान असला पाहिजे, तिचे वडील म्हणाले होते, पण महानतेने अहंकार वाढू शकतो आणि त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. तिला आश्चर्य वाटत होते की याला साक्षी राहण्यासाठी तिच्या वडिलांनी तिला त्यांच्याजवळ का ठेवले होते. तिच्या वडिलांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीला काही खोलवर उद्देश लपलेला अर्थ असायचाच. रावणाला तिच्या वडिलांकडून पराभूत होऊन रागावून बावचळून परत जाताना तिने पाहिले होते, पण श्रीराम म्हणाले त्याप्रमाणे ही गोष्ट फार पूर्वी घडली होती. त्याच्याकडे आता खूप जास्त शक्ती होत्या. तिला जर त्याला तोंड द्यावे लागले असते तर तिच्या वडिलांनी एकदा केला होता तसा त्याच्या विरुद्ध ती टिकाव धरू शकेल का. काही वेळाने माता आत गेली आणि झोपी गेली. पहाटेच्या थोडे आधी तिला स्वप्न पडले.
त्यात जनक बाबा तिच्या समोर उभे होते. ते म्हणाले, तुझ्यामध्ये अंतस्थ शक्ती आणि काय करायला हवे याचे ज्ञान आहे. तुला यश मिळेल. या शब्दांचा विचार करीत ती जागी झाली. आपण आज इथेच थांबूया. याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की रावण किती महान होता, त्यांनी कशा त्या शक्ती मिळवल्या होत्या. पण त्या शक्ती मिळाल्यानंतर त्याला जो अहंकार झाला आणि त्यातनं तो लोकांवरती, ऋषी मुनींवरती, निसर्गावरती जो अन्याय करायला लागला, तर त्याचे गंभीर परिणाम त्याला भोगावे लागणार आहेत, हे इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि जनक बाबा आध्यात्मिक दृष्टीने सुद्धा किती सक्षम होते याची पण प्रचिती आपल्याला या गोष्टींवर येते. त्यांना पुढचं सगळं दिसत होतं. जसं पत्री सरांना आपल्या पुढच्या गोष्टी दिसत होत्या, ते सुचत होते, तसंच जनक बाबांना सुद्धा पुढे घडणाऱ्या घटनांची जाणीव होत होती. आता आपण ध्यान करूया. सगळ्यांनी आरामात बसायचंय, सुखासनात बसायचंय. आपला प्रत्येक श्वास बघायचा आहे आणि सुखासनात बसताना आपल्या हाताची बोटं अशी एकमेकात गुंफायची. दोन्ही हात अलगद मांडीवर ठेवायचे आणि आपला नेहमीचा श्वास कसा चाललाय हे फक्त साक्षी भावाने बघायचंय. तुम्ही मांडी घालून बसू शकता. खुर्चीवर बसलात तर आपला दोन्ही पायांची गोट्याजवळ अडी घालायची. बाकी काही नाही. कुठला मंत्र नाही, जप नाही, काही नाही. फक्त आपण आणि आपला हा नेहमीचा श्वास. येणारा श्वास, जाणारा श्वास. बाकी सगळं शांत शांत, अगदी प्रशांत. कृपया अगदी आरामात बसा, सुखासनात बसा आणि आपला प्रत्येक श्वास आपल्याला जाणवतोय का हे शांतपणे, तटस्थपणे पहा. देवयानी मॅडमनी लावलेल्या दिव्य आणि मधुर सुरांचा आस्वाद घेत आपल्या मनात 100 विचार असतील, ते संगीत ऐकल्यानंतर एकच विचार राहील आणि एकावरून आपल्याला शून्यावरती यायचं आहे. तेव्हा प्रत्येक श्वास बघा, मनात येणाऱ्या विचारांना सोडून द्या, कट करा, पुन्हा श्वासावरती या. येणारा श्वास, जाणारा श्वास.
बाकी सगळं शांत, प्रशांत, प्रसन्न आणि प्रफुल्लित. आपलं ध्यान लवकर लागावं, चांगलं लागावं म्हणून आपण संगीत ऐकतो आहोत आणि आपल्या सगळ्यांच्या भोवती एक व्हर्च्युअल पिरॅमिड पण उभा केलेला आहे. त्याच्या पायापासून 1/3 उंचीवर किंग चेंबर मध्ये आपण सगळे बसलो आहोत आणि त्याचा आपल्या ध्यानात जाण्यासाठी आपल्याला उपयोग होतोय. आपण सर्व आरामात बसलोय, सुखासनात बसलोय आणि आता आपल्याला आपला प्रत्येक श्वास जाणवायला लागलेला आहे आणि जशी जशी त्या श्वासाची जाणीव वाढत जाते तसे तसे आपले डोक्यातले विचार हळूहळू कमी कमी होत चालले. आता आपलं मन पूर्ण संपूर्ण रिकामा झालेला आहे. विचार शून्य झालेला आहे आणि ही पोकळी भरून काढण्यासाठी ती चैतन्य शक्ती, ब्रह्मांड ऊर्जा, ब्रह्मरंध्रातून आपल्या शरीरात प्रवेश करून वाहायला लागलेली आहे. तिचा अनुभव घ्या, आनंद घ्या. थोड्या वेळाकरता आपण विसरून गेलो आहोत आपलं हे शरीर, आपली कामं.
आता आपल्याला आपला प्रत्येक श्वास जाणवतोय. आपला हा नेहमीचा श्वास हाच आपला गुरु आहे. या गुरुच्या चरणांशी बसून आपण लीन होऊन आपल्या श्वासात विलीन होतो आहोत आणि ध्यानावस्थेत खोल खोल चाललो आहोत. याचा अनुभव घ्या, आनंद लुटा. जस्ट एन्जॉय. आपलं हे शरीर, आपलं हे बाहेरचं जग, आपली कामं, आपलं कुटुंब, समाज, सगळं सगळं विसरून आपण वाहत चाललो आहोत आपल्याच या नेहमीच्या साध्या, सोप्या, सरळ, सहज, नाजूक श्वासाबरोबर. त्याचा अनुभव घेत, आनंद घेत आपण ध्यानात खोल खोल जाऊया. कृपया अगदी आरामात बसा.
सुखासनात बसा आणि प्रत्येक श्वास साक्षी भावाने पहा. आपण सुखासनात बसल्याने आपल्या शरीराची कुठलीही हालचाल नाहीये, त्यामुळे शरीरावरती कुठेही ताणतणाव नाहीये. आपल्या मनामध्ये आता एकही विचार नाहीये. एखादा विचार आला तर त्याला आपण सोडून देतोय, पुन्हा श्वासावरती येतोय. त्यामुळे आपलं मन विचार शून्य झालंय आणि मनावरती पण कुठलाच ताणतणाव नाहीये. शरीर आणि मन पूर्ण रिलॅक्स आहे, शिथिल आहे, सैल आहे आणि आपलं सगळं ध्यान आपल्या नेहमीच्या श्वासावरती आहे. आणि हा श्वास म्हणजेच आपला प्राण. आणि या प्राणावर सगळं ध्यान असल्यामुळे प्राणायामाचे सगळे फायदे आपल्याला आपोआप मिळत आहेत. त्याचा अनुभव घ्या, आनंद लुटा. जस्ट एन्जॉय. आणि ध्यानात जेवढं खोल खोल जाता येईल तेवढे आपण जाऊया. आपलं सगळ्यांचं ध्यान खूप छान लागलंय. आता आपल्याला आपला प्रत्येक श्वास जाणवतोय आणि त्यामुळे आपलं मन संपूर्ण रिकामा झालेलं आहे, निरामय झालेलं आहे. आणि ही विश्वशक्ती आपल्या सगळ्या शरीरात संचार करते. डोक्यापासून पायापर्यंत असलेल्या आपल्या शरीरातल्या 2,72,000 नाड्यांमधून ती चैतन्य शक्ती, प्राणशक्ती आपल्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचलेली आहे. आपल्या शरीरातल्या लाखो पेशी त्या चैतन्य शक्तीचा साठा हळूहळू करतायत. त्यामुळे आपल्याला छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय, प्रफुल्लित वाटतंय. आणि ती प्राणशक्ती आपल्या संपूर्ण शरीरात संचार करून तिने आपलं सगळं नाडीमंडळ शुद्ध केलेलं आहे. त्यामुळे आपले सगळे आजार, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक, आध्यात्मिक, मुळापासून कायमचे गोळ्या औषधं न घेता बरे झालेले, याचा अनुभव घ्या, आनंद लुटा. जस्ट एन्जॉय.
शेवटची 2च मिनिटं आहेत. फक्त आपण आणि आपला हा नेहमीचा श्वास. रोज नियमित ध्यान केल्याने आपल्या सर्व संकटांचं, अडचणींचं निराकरण होऊन कठीण प्रसंगाचं, दुःखाचं निवारण होतं. आपण सगळ्यांना प्रेम देतो, आनंद देतो. सगळे आपल्यावरती प्रेम देतात, आपल्याला आनंद देतात. त्याचा अनुभव घेत आणखीन 30 सेकंद आपण ध्यानात राहूया आणि मग हळूच बाहेर येऊया. आता आपण हळूहळू ध्यानातून बाहेर येऊया. डोळे बंदच असू द्या. 5 4 3 2 1 आणि 0. हळूहळू आपल्या दोन्ही हाताची बोटं मोकळी करायची आहे. दोन्ही तळहात मोकळे झाले की ते आपल्या डोळ्यांवरती ठेवायचे. हात असे ठेवायचे की बाहेरचा प्रकाश आपल्या डोळ्यांमध्ये यायला नकोय. आणि आपलं सगळ्यांचं ध्यान खूप छान झालेलं आहे. ध्यानात आपल्याला भरपूर शक्ती मिळाली आहे, ती पुन्हा एकदा आपण साठवून घेऊ. 5 4 3 2 1 आणि 0. हळूहळू डोळ्यांची उघडझाप करत, हळूहळू खाली पाहत, डोळे उघडत हात खाली आणायचे. काही क्षण शांत बसायचंय. आपलं ध्यान छान झालं याच्याबद्दल आपण आपलंच अभिनंदन करूया. ब्रह्मर्षी पितामह पत्री सरांना धन्यवाद देऊया. माता सीता आणि श्रीरामांचे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया. टाळ्या अशा वाजवायच्या आहेत. धन्यवाद. आपण सगळ्यांनी खूप मस्त ध्यान केलेलं आहे आणि भगवती क्लासेसनी मला ही जी संधी दिली तुमच्यावर संपर्क साधायची, त्याबद्दल देवानी मॅडमचा अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. सर